श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार. अध्याय 24. भरतरीची जन्मकथा, त्यांचे बालपण व आईबापाचा वियोग. एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्यपात झाला. ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे 2 भाग झाले. त्यापैकी एक भाग लोमेश ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्यापासून अगस्तीचा ध्येय उत्पन्न झाला. दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमात आला. त्यावेळेस तो भिक्षा मागाव्यास बाहेर जात होता. तो आपले भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावित होता. इतक्यात अवकाशात ते वीर्य त्यात येऊन पडले. हे ऋषीच्या पाहण्यात आले. त्यावेळी हे वीर्य सूर्याच्या यसे तो समजला. 3103 वर्षे लोटल्यानंतर ध्रुमीन नारायण या पात्रात संचार करेल, यास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले. या गोष्टीस बहुत वर्षे लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले. नंतर त्या ऋषीने ते पात्र मंदराचाळाच्या गुहेत तोंडानिशी नेऊन ठेवले आणि आपण निघून गेला. पुढे कलीची 3103 वर्षे लोटल्यानंतर द्वारकाधीशाने ध्रुमीन नारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला. तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन 9 महिने पूर्ण भरताच पुतळा तयार झाला. तो त्यात सामावेना. तेव्हा त्या पात्राची 2 शकले झाली. त्यातले मूळ सूर्याप्रमाणे दैदिप्यमान होते, म्हणून रडत आकांत करीत होते. त्याच संधीस काही हरिणे तेथे चराव्यास आली. त्यात एक हरिणी गर्भिणी होती. ती चरत तेथे जाऊन प्रसूत झाली. तिला 2 बाळे झाली, परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला 3 बाळे दिसली. ती 3 मुले माझीच असा तिला भास झाला. मग ती त्यास ताटू व भुंगू लागली. ती 2 हरणे प्यावास लागली, पण तिसऱ्या प्यावायचे कसे ते माहीत नव्हते. यामुळे ते टकमक पाहू लागले. परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करून त्या मुलीचे संरक्षण केले. पुढे काही दिवसांनी मूल रांगू लागले. 3 मुले एके ठिकाणी ठेवून ती हरिणी चराव्या जात असे, तरी तिचा सर्व जीव मुलावर होता. ती घडोघडी येऊन त्यास पाहून पुन्हा चराव्या जाई. याप्रमाणे 3 वर्षे लोटली. मग तो हरिणामध्ये जाऊन धाटपाला काहू लागला. तो निरंतर आपल्या आईमागे राही. अशा रीतीने त्याने तिच्या संख्येने 5 वर्षे काढले. एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता. त्याने मूल पाहिले. त्या भाटाचे नाव जयसिंग व त्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते. ती उभयता एकमताने वागत. त्याने सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तिथे पाहून अशा सुकुमार व स्वरूपवान मुलास आईबापांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्यांच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले. जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला. परंतु जयसिंहाने त्यास धरिले. नंतर तो त्यास म्हणाला, मुला भिवू नको. तुझी आई बापे कोठे आहेत ते मला सांग. मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो. परंतु ते रडून हंबरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरणीसही परम दुःख झाले. तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना, म्हणूनच लांबूनच ती हंबरडा फोडू लागली. जयसिंह भाट मुलास म्हणाला, मुला तू रडू असा का आकांत करून घेत आहेस? तुझी आईबाप कोठे आहेत मला सांग. मी तुला त्यांच्या स्वाधीन करतो. पण मुलाच्या तोंडून एक शब्द सुद्धा निघेना. तो ब्या ब्या करून रडत होता. मग मुका असेल असे जयसिंहास वाटले, म्हणून तो त्यास हाताच्या खुणा करून विचारू लागला. परंतु त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना. सरते शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला. मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला. तो मुलगा ओरडून हरणीस हाक मारित होता व ती पाठीमागून येत होती, पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना. ह्यातले वर्म जयसिंहास काय ते कळेना. ती हरिणी जयसिंहाच्या मागून ओरडत जातच होती. ती बरीच लांबपर्यंत गेली तेव्हा हिचे पाडच रानात चुकले असेल, म्हणून ही रडत आहे असे जयसिंहाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला. मुलास घेऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एका पदर आणि गावात वस्तीच राहिला.
त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला. पुढे मुलास हळूहळू हरणीचा विसर पडत चालला. त्याला थोडे खाणे पिणे बोलणे चालणे उठणे बसणे हे सर्व कळू लागले. अशा रीतीने तो भाट फिरत फिरत काशीस गेला. तेथे भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला. बरोबर मुलगा होता. दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला की, यावे भरतरी, तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालात, फार चांगले. हे शंकराचे शब्द ऐकले. ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली व आपल्या पूर्व पुण्याच्या युगाने आपणास प्राप्त झाला असेही त्यास वाटले. मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून ह्याचे भरतरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर. ही अलभ्य जोड आपणास प्रयत्न वाचून कर्मधर्म संयोगाने प्राप्त झाली आहे असे सांगितले. यावे भरतरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढील. तशी हाक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याचे नाव त्यास हाक मारले. असो, शंकराच्या देवालयातला वृत्तांत जयसिंगाने रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला. त्या दिवसापासून ती उभयता त्यास भरतरी असे म्हणू लागली. त्यास पुत्र नसल्यामुळे त्यांची भरतरीवर अत्यंत प्रीती जडली. ती त्याचे लालन पालन उत्तम प्रकारे करी. त्यासही आनंद होऊन तो त्याच्या मनाप्रमाणे वागे. त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता. परंतु त्या मुलाच्या आईबापास तो चुकल्यामुळे परम दुःख होत असेल. ती ह्याचा तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्यास आपणापासून घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येई. मग ती त्या क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली. भरतरी संपूर्ण राजयोग होता. तो गावातील मुले जमून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यास कामदार करी. अश्व पायदळ मंत्री आदी करून सर्व मुलास निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीचा उभेऊब थाट आणीत असे. जसजसा योग असेल तसतशी त्याच्या हातून कृत्य घडत. एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाव पळत व तोंडाने हो म्हणत आणि त्यांचे पाठ ठोकतीत ते गाव सोडून अरण्यात गेले. तिथे खेळताना भरतरीस ठेस लागून तो उलटून खाली पडला. अगदी बेशुद्ध झाला. त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळाली व हा आता मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणास खाऊन टाकेल असे म्हणू लागले. मग सर्व मुले तिथून पळून भागीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागले की भरतरी भूत होऊन गावात हिंडेल व आपणास खाऊन टाकेल. यास्तव आता आपण बाहेर जाऊ नये. ज्याने त्याने आपापल्या घरीच खेळावे असा ती आपापसात विचार करून घरी गेली. इकडे भरतरी अगदीच बेशुद्ध होऊन निचेष्ट पडला. त्याचे सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते. सर्व प्रकाश सूर्याने पाहिला व त्यास पुत्र मोहास्तव कळवळा आला. तत्क्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुलास उचलून पोटाशी धरले. नंतर भागीरथीचे उदक आणून त्यास पाजले व सावध केले. मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा ध्येय पूर्वीप्रमाणे झाला. ते झाल्यावर सूर्याने विप्राचा वेश घेतला आणि भरतरीस घरी आणून पोचविले. येताना वाटेत भरतरीस पोराने ओळखून तो भूत होऊन आला असे ते ओरडू लागले आणि भिवून घरोघरी जाऊन लपून राहिले. सूर्याने भरतरीस घरी नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केले. तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली. तो तेजपुंज ब्राह्मण पाहून त्याने त्यास आसनावर बसविले आणि म्हटले, महाराज, तुम्ही अति ममतेने या मुलास घेऊन आला आहात. त्या अर्थी आपण कुठून आला व आपले नाव काय हे सर्व मनात काडीवर सुद्धा संशयाने अंत सांगावे. तेव्हा सूर्य म्हणाला, मी या मुलाचा बाप आहे म्हणून ममतेने मी यास तुझकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलास अंतःकरणपूर्वक अर्पण केले आहे. यास्तव तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणल्यापासून याचे संगोपन कर. ते ऐकून तुम्ही याचे जनक असे रेणुकेने विचारलं. तो म्हणाला, मी विप्र वेशाने तुझकडे आलो आहे म्हणून तुम्हाला ओळखलं नाहीस. सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी. असे सांगून मुळापासून भरतरीची कथा सांगून त्याचे हरणीने संगोपन कसे केले व तो त्यांच्या हाती कसा आला सर्व सांध्यात वृत्तांत सांगितला. शेवटी तो तिला म्हणाला, हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू याचे संरक्षण कर. हा पुढे मोठमोठाले कृत्य करून लौकिकच चढेल. तुझे भाग्य उद्यास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्र वेशधारी सूर्य निघून गेला. यावेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता. तो येताच तिने हे वर्तमान त्यास सांगितले.
ते ऐकून त्यासही परमानंद झाला. त्याच्या संशयाची निवृत्ती झाली. मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले. मुलाचे वय 16 वर्षाचे होईपर्यंत ती काशीत राहिली. पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली. तो मार्गात अरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्याच जवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले. पतीचे दुःख दुस्सह होऊन रेणुकाई गतप्राण झाली. मग भर्तरीने उभयतांना अग्नी देऊन दहन केले. तो निराशित होऊन शोकसागरात बुडून गेला. त्या शोक आवरेना व निराशित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला. त्यावेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते. ते भरतेस पाहून त्याच्यापाशी गेले. त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावर भरतेने त्या सर्व प्रकार निवेदन केला. मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होते तसे झाले. आता तू रडून कपाळ फोडून घेतेस तरी ती आता पुन्हा परत येणार नाहीत. ह्या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले. ते त्यास अन्न वस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करी. असे काही दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला व पुढे ते काही दिवसांनी अवंती नगरी येऊन पोचले. श्री गुरुदेव दत्त. पुढील अध्याय पुढील भागात.